तीनच प्रकारचे ताप आहेत. दुःख शास्त्रामध्ये तीनच प्रकारचे सांगितलेले आहे. सर्व दुःख खूप आहेत, क्लेश खूप आहेत, ताप खूप आहेत, पण ते 3 प्रकारामध्ये मोडतात. हे 3 प्रकार काय? तर एक आध्यात्मिक, दुसरा आदि भौतिक आणि तिसरा आदि दैविक. आता जो हा समास आहे ते आदि दैविकवर लिहिलेला आहे. काल आपण आदि भौतिक पाहिला, त्याच्या आधी परवा आध्यात्मिक ताप, 3 तापावर ग्रंथ बोलतो आहे 3 दिवस. आध्यात्मिक ताप म्हणून काय काल परवा सांगितलं, परत तुमच्यासाठी एकदा सांग. शारीरिक रोग, शारीरिक पीडा ज्या निर्माण होतात त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. शरीरामध्ये जे क्लेश होतात, दुःख होतं, पीडा होते, आजार होतात, व्याधी होतात, यांना आध्यात्मिक ताप असं म्हणतात. आणि ही जग पंचमहाभूताचं बनलेलं आहे. या पंचमहाभूतांच्या संयोगातून जी काही बरं वाईट घडतं त्याच्यापासून जे दुःख भोगायला लागतं त्याला आदि भौतिक ताप असं म्हणतात. विश्व हे भौतिकाचं बनलेलं आहे, पंचमहाभूताचं जग आहे. जगातली कुठली वस्तू उचलली ती पंचमहाभूताची आहे. तुमचे शरीर पण पंचमहाभूताचे बनलेले आहे. हे जे आकार रूपात आहे ते सर्व पंचमहाभूतात्मक आहे. त्या पंचमहाभूतांच्या संयोगातून जे दुःख भोगायला लागतं देहाला, प्राण्याला, त्याला आदि भौतिक ताप म्हणतात. जसं मगाशी आध्यात्मिक म्हणजे सांगितलं शरीरामध्ये रोग. मग समजा गालगुंड होतील, टॉन्सिल होतील, डिसेंट्री होईल, ताप येईल, खोकला येईल, जे काही शारीरिक रोग आहेत अनेक आहेत, क्षय आहे, कॅन्सर आहे, हे सगळं आध्यात्मिकमध्ये येतं. तसंच आदिभौतिकामध्ये विशेष करून मी आताच बोललो की सगळे प्राणी जे आहेत ते सुद्धा पंचमहाभूताचं शरीर घेऊन जाईल, ते आदिभौतिकामध्येच येतात. कुत्रा चावणे हे आदिभौतिक तापच आहे. वाघाने हल्ला करणे आदिभौतिक तापच आहे. सापाने हल्ला करणे, साप चावणे आदिभौतिकच आहे. हेच लागून मरणे आदिभौतिक आहे. अपघात होणे आदिभौतिक आहे. झाडाखाली बसला आणि वीज कोसळली आणि ते झाड पडला, गाव गेला, आदिभौतिकच आहे. घरात बसलाय, छत पडलं आणि गेला, आदिभौतिकच आहे. म्हणजे पंचमहाभूताच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यामुळे जो काही त्रास झाला आपल्याला तो आदिभौतिकामध्ये. आता आदिदैविक विशेष आहे. इथे देव दंडित करतो मनुष्य प्राण्याला त्याच्या कर्मांमुळे, दुष्कर्मामुळे, दुष्कृत्यामुळे, अनितीमुळे त्याला देव जो दंड करतो, शिक्षा करतो, त्याला यमयातना असं म्हणतात. ते आदिदैविक तापामध्ये. शब्द ग्रंथात वापरला शुभाशुभ कर्म. आता काही लोकांना प्रश्न पडतो, शुभ कर्म केलं मग दंड का? अशुभ कर्म केलं दंड बरोबर आहे, काय हरकत नाही. पण शुभ कर्म सुद्धा काही हेतूने केलं तर त्याची सुद्धा प्रायश्चित भोगायला लागतं. एखाद्या गरीब मुलीला तुम्ही मदत केली पण तिच्यावर वाईट नजर ठेवून केली, त्याचा दोष लागणार, ते तुम्हाला भोगायला लागणार. एखाद्या माणसाला तुमचं काही काम आहे म्हणून त्याला तुम्ही मदत करताय, चांगलं, त्याला प्रसंगात आला सोडवलं का, पण उद्या तुम्हाला नाही, त्याने प्रसंगातून सोडवलं कुठल्या तर त्याला शिवाय देतो किंवा दुःखी होता, तुम्हाला पण क्लेश होतो. कुठल्याही हेतूने तुम्ही एखाद्यासाठी केलं आणि तो उद्या तुमच्या कामाला नाही आला तर तुम्हाला वाईट वाटतं, हे दुःखच आहे. मग शुभकर्माची सुद्धा त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवली तरी दुःख भोगायला लागतं. म्हणून शुभाशुभ कर्म, शुभ अशुभ कर्माची सुद्धा मनुष्याला आदिदैविक ताप का भोगायला लागतो? तर त्याची कर्म, त्याची अनिती. अनितीमध्ये माणूस काय करतो? बळाचा उपयोग करतो. शारीरिक बल आहे, आर्थिक बल आहे, राजकीय बल आहे, सामाजिक बल आहे, आपले जे पदवी हुद्दा काय असेल त्याचा उपयोग करतो, अधिकाराचा उपयोग करतो आणि अनितीने वागतो. त्यासाठी यमदंड, यमयातना
त्यात म्हणजे दुःख भोगायला लागतं. पुढे त्या ग्रंथामध्ये त्यांनी एक उदाहरण देऊन सांगितले. पूर्वी एक कॅलेंडर यायचं, तुम्ही पाहिलं असेल एक कॅलेंडर यायचं की वाईट कर्म केलं त्याला तेलात ढकलतायत, कढईमध्ये ढकलतायत. पाहिलं असेल पण पूर्वी कॅलेंडर यायचं मोठं वेगवेगळं यायचं. मग एखाद्या याचं गरम तेलामध्ये टाकतायत त्याला, किंवा मिरचीची धुरी देत आहेत त्याला, किंवा त्याला सळीने डाग देत आहेत, असं दाखवायचं. म्हणजे जे काही कर्म केलं त्याला शिक्षा आहे. उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं, गावामध्ये रामाधिपती गावाचा मुख्य असतो, तो दंड देतो काही वाईट कर्म केलं. राज्यामध्ये राजाचा मुख्य असतो तो देतो, देशामध्ये देशाचा मुख्य असतो तो देतो. राज्यामध्ये जो राजा असतो तो दंड देतो, पण राजाने पाप केला तर त्याला दंड भगवंत देतो, तो पण सुटत नाही. म्हणून जे कर्म तुम्ही कराल आणि तिचं वाईट दुष्कर्म जे काही कराल त्याचं तुम्हाला दुःख भोगावं लागणारच, हे निश्चित आहे. ते यमयातना आहे. इतकंच काय, काही वेळा तुम्हाला सांगतो, जे पापी लोक असतात ना त्यांना भारताने यम दिसतो. तुम्ही कधी नातेवाईकामध्ये कोणामध्ये तुम्ही गोष्ट ऐकली असेल, मग ते बडबडतो, आला आला मला घेऊन जायला आला, ते दिसतोय मला, बघा ते तो आला, माझी टाईम करायला जायचं, तो आता मला नेणार बांधून नेणार, ते रेड्यावर येतो बघा आला, असं तो बडबडतो माणूस. असं का बडबडतो तुम्हाला माहिती आहे? आयुष्यभर जे काही कर्म केले तर त्यावेळी त्याला आठवतात, पापकर्म त्यावेळी आठवतात आणि त्याची शिक्षा आठवते त्याला. मग आता यम देऊन मला ती शिक्षा देणार होतो, घाबरा घुबरा होतो, विचलित होतो, दुःखी होतो, आणि तो अशी चित्र त्याला दिसत दृश्य दिसत. आता शास्त्र काय म्हणते, या तिन्ही दुःखातून तुम्ही मोक्ष प्राप्त करून घेऊ शकता, मुक्ती प्राप्त करून घेऊ शकता. तिन्ही दुःखातून तुम्ही मुक्त होऊ शकता, तिन्ही तापातून तुम्ही मुक्त होऊ शकता. ह्या तीन तापापलीकडे विश्वामध्ये तापच नाही, दुःखच नाही, क्लेशच नाही. तिनामध्येच मोठे तीन प्रकार, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. आता आध्यात्मिक तापामधून आम्ही कसे मुक्त होऊ शकतो? शरीर रोग आहे, होऊ शकतो. जसं आता कोरोना आला म्हणून मास्क लावता की नाही, तसंच प्रत्येक गोष्ट खाणं पिणं उठणं बसणं काळजी घ्याल तुम्ही, तर सहसा आजारी पडणार नाही. जे काही शरीरात रोग होतात, आजार होतात, ते आपल्या काहीतरी चुकीमुळे होतात. खाण्यापिण्याची चूक आहे, काही हौसमौस करायला जातो, ते अति करतो, त्याच्यात चूक आहे. म्हणजे आपणच आपल्या कर्माने दुःखी असतो. खाण्याची वासना, जे आवडलं म्हणून खाल्लं. आपल्याकडे 3 सीझन आहेत, म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ऋतू आहे. 3 ऋतुमानाप्रमाणे आहार सांगितले. पण काही लोकांना खावंच वाटलं की त्याचा विचार करत नाही, जेव्हा काय वाटतं ते करून खातात. कुठल्याही ऋतूमध्ये काही काही. आता उदाहरणार्थ काही लोक आहेत सुशिक्षित आहेत, काही धर्माची नीती, काही धर्मामध्ये काही सांगते. जसं काही जैन लोक असतात, एक 7 वाजल्यानंतर जेवण नाही, अमुक एक वाजल्यानंतर खात नाही. शास्त्र आहे त्याला, योग्य आहे. तसं रात्रीच्या वेळी शक्यतो फळं खाऊ नये, सूर्यास्तानंतर फळं खाऊ नये, आंबट खाऊ नये, थंड खाऊ नये. कारण रात्री वातावरण काय असतं ते शरीराला त्रासदायक होतं आणि त्याच्यातून तुम्हाला आध्यात्मिक ताप होऊ शकतो. म्हणजे काही जे नीती आहे, न्याय आहे, नियम आहे, ते पाळले नाही तर आध्यात्मिक ताप होतो. जे ते आपल्यावर अवलंबून आहे, आपली चूक आहे. जर संत सद्गुरू भेटले, ज्ञानीपुरुष भेटले, त्यांच्या संगतीत गेले तर हे ज्ञान होतं. आणि सगळ्यात मोठं, हे ज्ञान नुसतं होत नाही तर आपल्यामध्ये विवेक येतो. विवेक म्हणजे ज्ञान झाल्यामुळे विचार करण्याची शक्ती येते आणि आपण वासनेवर मात करतो. आपल्यामध्ये वैराग्य येते, हे चुकीचं आहे करायचं. किती चांगलं असतं नाही आणि त्रास होणार, त्याच्यातून पुढे त्रास होईल, दुःख होईल, हे सुख नको. मनाला किती वाटतं तरी तो, हे पेशन्स, हे आपल्यामध्ये संयम, तो सद्गुरू बोधाने होतो, संताच्या बोधाने होतो, भक्तीच्या बोधाने होतो, ज्ञानाने. म्हणून संत ह्याच्यातून मुक्त करतात. जसं आध्यात्मिक तापातून मुक्त तुम्ही आधी भौतिकातून सुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकतो. उदाहरणार्थ, छत पडलं आणि मरतो, किंवा वीज पडते आणि मरतो, किंवा साप चावतो आणि मरतो. योग्य वेळी तुमची भक्ती चांगली असेल तर सद्गुरू शब्द तुम्हाला बुद्धी देतो की तुम्ही उठवतो, तुम्हाला बाजूला करतो आणि तुम्ही वाचता. एखादा माणूस, काल निरूपणामध्ये सांगितलं होतं, आधी भक्तीकडे बोलतो,
एखादा माणूस झोपला आहे आणि अचानक त्याला जाग येते आणि तो उठून जातो आणि घराचं छत पडतो. काय बोलतो? मी काहीतरी पुण्यकर्म केलं आहे, म्हणून म्हणून आम्हाला जाग आली, मी उठून गेलो आणि मी वाचलो. प्रत्येक शब्द काय बोलतो? मी असं म्हणत नाही. माझ्या भगवंताने मला जागा केलं आणि मला त्याने बाजूला केलं आणि त्याने मला वाचवलं, असं करत नाही. खरं त्यानेच वाचवलं भगवंताने, याने काय नाही केलं. खरं जागत नाही दिसली तर जाग कोणी आणली? त्या परमात्म्याने आणली. रात्री झोपता हे मिनी मृत्यू आहे. झोप ही मिनी मृत्यू आहे, मृत्यूची छोटी कॉपी आहे. झोपेत गाड झोपेत उचलून ठेवलं तर कळत नाही. झोपेत अनेक व्यवहार करतो, आवाज उठतो, थुंकतो, उठतो, कळत नाही. इकडून तिकडे लोटांना घेतो, कळत नाही. म्हणजे मिनी मृत्यूसारखंच असतं. जाग आणण्याचं सकाळी काम कोण करतो? तो परमात्मा करतो ना. मग त्याला क्रेडिट द्यायला पाहिजे, त्याच्यामुळे होते. मी पडायला म्हटलं की दुसऱ्या वेळी छत पडेल, यावेळी वाचला असेल, पुढच्या वेळी पडणार. म्हणून सगळा करता करिता तो आहे. त्याला आपण कुठे जातो, चालतो, ते आपलं शरीर चालवण्याचं काम तो करतो आहे. हे साधन आहे. आज चैतन्य बसलाय. मेलेल्या माणसाचं प्रेत असतं, शरीर असतं, का हालत नाही? त्यांना आत्मा गेला, प्राण गेला, त्यांना चैतन्य घेऊन गेलं. मग चैतन्य चालवतं ना शरीराला. चैतन्य घेऊन आलं ना तुम्हाला मंदिरापर्यंत. चैतन्याने तुम्हाला बुद्धी दिली नाही ती यायची. चैतन्य सगळं करतं. शरीरामध्ये वासनेचा प्रभाव असला तर ती वासना मनाच्या रूपाने चैतन्यावर मारतात आणि बरीच घालते, चुकीचं कर्म करायला लागतं, कधीतरी वाटायला. म्हणून संस्काराची गरज आहे. संत सवाची गरज भक्तीची गरज आहे. तसं बिलावट सोनं तुम्ही सोडाराकडे गेलात की तो काय करतो? वितळवतो, रस बनवतो त्याचा, गरम करतो आणि बिलावट बाजूला करतो आणि शुद्ध सोनं बाजूला करतो. संत तेच काम करतात, सद्गुरू तेच काम करतात ज्ञानबोधाचे. म्हणून ज्ञानी संत भेटणं हे सुद्धा फार मोठं नशिबाचा भाग आहे. ढोगी खूप आहेत. नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणणं तर हरिहरी म्हण नुसतं सांगणार आहे. मी तुझं कल्याण करतो म्हणून आशीर्वाद देणार आहे. आमचे महाराज सांगायचे, डोक्यात हात करून नुसतं काय होत नाही. त्यांना बोध कर, त्याने कसं वागायचं ते त्याला शिकव, त्याने कसे व्यवहार करते त्याला शिकव, मग ते आपोआप होईल. त्याच्यावर भक्ती करून घे, त्याच्यावर साधना करून घे, मग त्याच्यावर ते संस्कार येतील. जसं सोनाराने ते काम केलं त्याप्रमाणे. म्हणून आध्यात्मिक कामातून सुद्धा संत वाचू शकतात आणि भौतिकातून सुद्धा संत वाचू शकतात. कारण तुमच्या त्या चैतन्याला जागृती येते, तो तुम्हाला त्यावेळी वाचवतो, त्या प्रश्नात पडत नाही. आम्ही अनुभव घेतलेला आहे किती वेळा. ते छताचं सांगितलं ते कधीच माझ्या बाबतीत घडलं. एका ॲक्सिडेंटमध्ये माझ्या बाबतीत एकदा घडलं होतं. मी आणि मित्र लिफ्टसाठी उभे होतो, लिफ्ट घेण्याचं बसलं. एकाच गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसमध्ये राहतो, एकाच गाडी जॉब करतो. एक गव्हर्नमेंट गाडी आली, तो म्हणाला जाऊया. मला काय वाटतं, म्हटलं नाही, मी नाही, आपण गव्हर्नमेंटची एस पी येणार त्याने जाऊन आणि ते बसला आणि पुढे गेला की ते ॲक्सिडेंट झाला, तो गेला. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचतो, त्याला त्याची मला सांगत आली, अरे ॲक्सिडेंट झाला, ते भयंकर साहेब म्हणतो, त्याची बॉडी जाऊन मला माझ्या पुढे वाचवलं. सांगायचा मुद्दा काय आहे की संत ज्ञानीपुरुष सद्गुरू हे परमात्मा स्वरूप असतात. परमात्म्याचे सगळे शक्ती ज्ञान त्यांना प्राप्त झाले असते. ते तुमच्या साह्याला असतील. तुम्ही त्यांच्या संघामध्ये असाल, सहवासामध्ये असाल आणि त्यांनी सांगितलं साधना भक्ती केली तुम्ही, तर ते तुम्हाला वाचवतात. इतकंच काय, तुम्ही अनितीने वागता, शुभाशुभ कर्म करता आणि येणे आता नव्हता, ते सुद्धा तुम्ही सगळी कर्म शुभ करतील आणि शुभकर्मामध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही रिटर्न गिफ्टची अपेक्षा राहणार नाही, परतफेडीची अपेक्षा राहणार नाही. निष्काम भक्ती म्हणतात. काही अपेक्षा परोपकार करतात, काही अपेक्षा शुभ करतात. चांगलं करून सोडून दे, केल्याची सुद्धा आठवण ठेवायची नाही. मग पूर्वीचे लोक काय म्हणायचे, की शास्त्र म्हणते ह्या हाताने दान केलं की ह्या हाताला करता म्हणतात, त्याला दान म्हणतात. नंतर दान केलं डांबोरा कुठे जातो, मंदिरात दिले की म्हणजे पाठी लावून सांगतो नाही, कळताच काम ते शुभकर्म आहे. नाहीतर अहंकार निर्माण होतो, की त्या अहंकारापोटी
अनेक चुका करतो किंवा माजतो, कोणावरती बलात्कार करतो, जबरदस्ती करतो, काहीतरी मिळवतो, धन असेल, संपत्ती असेल, शरीर सुख असेल, काही असेल, ते पाप म्हणून राहतो आणि त्याचे रिटर्न गिफ्ट म्हणून भगवंत शिक्षा करतो, परमात्मा शिक्षा. ते आधी दैविक आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्यातलं अज्ञान निघून जाऊ, तुमच्यामध्ये ज्ञान निर्माण करण्याचं काम संत सद्गुरू करतात, तुमच्यावर संस्कार करतात आणि तुम्हाला त्या तिन्ही तापातून वाचू शकतात. म्हणून जो सद्गुरूचा भक्त झाला, अगदी झाला, त्याला कसली चिंता नाही. आता आपण शेवटचं जे भजन म्हटलं होतं ना, मी आठवण केली आणि म्हटलं ते त्याच्याकडे म्हटलं, हो मी गुरुपुत्र अजून कार्यक्रम कासे याची करते तरीच लागते. अरे सद्गुरूचा भक्त झालास ना, आता काय काळजी करतोयस, कसली चिंता करतोस? सूर्याच्या खाली बसला आहेस सूर्यप्रकाशामध्ये आणि अंधाराला घाबरतोयस. कल्पवृक्षाखाली बसला आहेस आणि भीक मागतोयस. संत सद्गुरू परमात्मा स्वरूप असतात, त्यांच्या सहवासात राहिले तुम्ही, त्यांच्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे वाढले तर तुम्हाला भीक मागायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही, तुमची सगळीच सोयी होते. म्हणून ते भाऊसाहेब महाराजांनी आमचं सांगून ठेवलेलं आहे, माझी 4 बंधनं नेमाने करा, तुमचा प्रपंच मी चालवेल. हिमतीने सांगितले. सिद्धरामेश्वर महाराजांनी असं सांगितले, पदर पसरतो, विनंती करतो, हात जोडतो तुम्हाला, भक्ताला सांगितले. माझ्या भाऊरांनी सांगितली 4 भजनं सोडून ते नित्यनेमाने आपल्या इथे आपण करतो आपल्या संप्रदायामध्ये. सकाळी काकड आरती होते पहाटे, नंतर सकाळची पूजा भजन होते, मग दुपारचं एक भजन असतं, ते संध्याकाळचं भजन करून घेतलं पहिल्यांदा गायलं ते, त्याच्यानंतर हे रात्रीचं भजन, 4 भजन आपल्याकडे नित्यनेमाने होत आहे. आणि जे जे करतायत त्यांचं जीवन सुखाचं झालेलं आहे, हे आम्ही पाहतो. पण आपला हा संप्रदाय ज्ञान संप्रदाय आहे. इथे असं नुसतं काही दिखावा नाही, तुमच्यामध्ये बदल घडून आणतात, तुम्हाला ज्ञान करतात, तुमची भगवंताशी एकरूपता घडून आत्मनिवेदन घडून आणतात. त्यामुळे साहजिकच भगवंत तुमचा कृपादाता होऊ शकतो, तुमच्या संकटाला तुम्हाला तारणहार होतो. म्हणून जन्माला आल्यानंतर परमार्थ करायलाच पाहिजे. जो परमार्थ करतो त्याचा प्रपंच चांगला होतो. परमार्थ नाही तर प्रपंच लटका आहे, दुबळा आहे, कमजोर आहे. आणि म्हणून या विश्वातल्या तिन्ही तापातून मुक्त व्हायचं असेल तर भक्ती साधना करायला पाहिजे. तेनेच मुक्ती आहे, त्यानेच मोक्ष आहे. राजाधिराज श्री श्रीराम